एखादं घर आणि त्यातला कर्ता पुरुष जाणं, अचानक देवाघरी निघून जाणं. अहो, मागे राहिलेल्या लोकांची पुरती वाट लागते, वाट. आणि जर त्याचं आयुष्याचं गणित चुकलेलं असेल, फायनान्शियल प्लॅनिंग काहीही नसेल, तर मात्र पुरती वाट लागते. कमावणाराच गेला तर मग उद्या आणून देणार कोण घास, हा मोठा प्रश्न सुरू होतो. आणि अशीच परिस्थिती निर्माण झाली रणजित निकम या इंडियन आर्मीमधून सेवानिवृत्त होऊन अतिशय आनंदी जीवन जगणाऱ्या एका फौजीवरती, त्याच्या कुटुंबावर ही वेळ आली. रणजित निकम चितळी गावचे, खटाव तालुका, जिल्हा सातारा. अतिशय उत्तम प्रकारे इंडियन आर्मीमध्ये आपल्या ठरलेल्या बॉन्डप्रमाणे सेवा बजावून गेल्या 4 वर्षापासून ते गावामध्ये, आपल्या गावात, आपल्या चितळी गावात एक सुखी जीवन जगत होते. आणि स्वतःमध्ये जी धमक आहे, त्या धमक असलेल्या आपल्या गुणांमुळे गावातल्या इतर तरुणांनीसुद्धा भरपूर व्यायाम करावा, तब्येत कमवावी आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी आपल्या साताऱ्याचं नाव रोशन करण्यासाठी इंडियन आर्मीमध्ये जॉईन व्हावं, यासाठी प्रयत्नशील राहत होते. एक तालीम होती गावात. त्या तालमीत मुलांकडून व्यायाम करून घ्यायचे. स्वतःला जे काही ज्ञान आहे ते ज्ञानाचे कण वाटत वाटत स्वतःची थोडीफार शेती आणि मग आपल्या कुटुंबाचा पेन्शनमध्ये उदरनिर्वाह, असं एक साधं पण आनंदी आयुष्य त्यांचं सुरू होतं. आणि अशातच त्यांच्या मुलीला छेडछाड झाल्याचं निमित्त झालं आणि काही लोकांबरोबर त्यांची मारामारी होऊन दुश्मनी झाली. आणि ही दुश्मनी इतकी विकोपाला गेली की त्या लोकांनी, या पैलवानगडीनी, या आपल्या रणजित निकमनी मारहाण केली. तो मार खाल्ला, तो अपमान गिळला, पण मनामध्ये खुन्नस ठेवलेली होती. आणि एक दिवस संध्याकाळी रणजित निकम यांचा काटा काढायचाच असं दबा धरून बसले आणि एक भ्याड हल्ला एका फौजीवर केला. त्यातही त्यांनी 4-5 जणांना प्रतिकार केला आणि थोडं त्यांना मैदानात घ्यावं म्हणून बाजूला पळत गेला. तो जसा पळत सुटला ग्रामपंचायतीकडे, तसा त्याच्यावर पुन्हा हल्ला झाला आणि त्याचं पळणं एका जागी थांबल्यावर त्याच्यावर सपासप वार झाले आणि त्यातच त्यांचं देहावसान झालं. आज जेव्हा सगळे फौजी एकत्र येत आहेत, सातारा पूर्ण जिल्हा, सगळे तालुके, या सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की आज आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय इथं मोर्चा न्यायचा आहे. एक निषेध मोर्चा, सगळ्या फौजींनी एकत्र व्हा. आपल्या फौजीच्या या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. ही एक हाक दिली आणि अफाट फौजी जनसमुदाय साताऱ्याकडं कूच करायला लागला आहे. पोहोचतील आता काही वेळातच. आणि 11-11:30 वाजताचं त्या मोर्चाचं टायमिंग आहे. आणि मग हा निषेध मोर्चा त्या गावातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल. समाजाला माहीत झालं पाहिजे की एका देशसेवा केलेल्या फौजीला इतक्या निर्घुणपणे मारणारी जमात, मारणारी माणसं गावात उजळ माथ्याने फिरली नाही पाहिजेत. त्यांचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. ज्यांनी हे निर्गुण कृत्य केलं आहे त्यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी मोर्चा. आणि इकडे या रणजित निकम यांच्याविषयी आस्था असलेल्या सगळ्या फौजी मित्रांच्या गाड्या त्या गावाकडे कूच करत आहेत. गेले 3 दिवस त्या घरी जात आहेत, आपल्या त्या वहिनींचं सांत्वन करत आहेत, त्या परिवाराला भेटत आहेत, त्या परिवाराला एक इशारा देत आहेत की तुमच्यासोबत आम्ही आहोत, काही काळजी करू नका. कोणी काही तुम्हाला धमकावलं तर लगेच आम्हाला इतके नंबर तुमच्या इथं लिहून ठेवलेत, दिलेत नंबर, त्या नंबरवर कोणालाही फोन करा, आम्ही सत्वर तुमच्याकडे हजर होऊ. जी काही तुम्हाला सुरक्षा द्यायची आहे, जे काही तुम्हाला स्थैर्य द्यायचं आहे, त्याच्यासाठी प्रत्येक फौजी हा कटिबद्ध आहे.
असं सांगायला जेव्हा जातात तेव्हा त्यांचं ते रणजित निकम यांचं लहान लेकरू, ज्याचं वय 2 ते 2.5 वर्षाचं आहे, त्याच्या हातात चॉकलेटचा बॉक्स द्या किंवा खायला त्याला काही द्या, काही खेळणी द्या, तो एकच प्रश्न विचारतो, सगळ्या वस्तू बाजूला ठेवून एखाद्याचा शर्ट पकडतो आणि त्याच्याकडं डोळे वरती करून विचारतो, तुम्ही आलात, माझे पप्पा कधी येणार आहेत, माझे पप्पा कधी येणार आहेत, असा आकांत करून तो रडायला लागतो. काय होत असेल हो, काय यातना होत असतील. त्याच्या आईच्या डोळ्याची आसू अजून थांबत नाही आहेत. ती मुलगी जिला छेडछाड झाली, तिचं वयसुद्धा अगदी 9 ते 10 वर्षाचं वय, आणि अशा लहान मुलीला छेडछाड झाल्यानंतर हे प्रकरण इतकं विकोपाला जातं, गावातली कोणतीही लोक मध्यस्थी करत नाहीत, ही शोकांतिका. आज त्या लेकराचा हा प्रश्न की माझे पप्पांना घेऊन या ना, माझे पप्पा कधी येणार, मला माझे पप्पा कधी दिसणार, अशी काहीशी वाक्य फुटतोय तो त्याच्या बोबड्या बोबड्या बोलीमध्ये आणि रडतोय. त्याचं रडणं काही अव्याहतपणे सुरू आहे आणि ते थांबायचं नाव घेत नाही आहे. साहजिक आहे, साहजिक आहे ना, एका छोट्या लेकराचा बाप त्याला दिसेनासा झाला आहे, 3 दिवस झाले. काय विचारणार तो, त्याला काही समजत नाही आहे, त्याचं वय लहान आहे. त्याला इतकंच कळतं आहे की बाबा घरी येत नाही आहेत, पप्पा माझा घरात येत नाही आहे, कुठं गडप झाला आहे, असं तो सारखं विचारतो. काय या प्रश्नांची उत्तरं आहेत आपल्याकडं? नाही आहेत. म्हणूनच या उघड्या पडलेल्या परिवाराला सतत असं वाटलं पाहिजे की त्यांच्यासोबत कोणीतरी आहे, त्यांना कोणाचा तरी पाठिंबा आहे, कारण घडलेली घटना अतिशय वाईट आहे आणि अर्थातच अशी घटना घडवणाऱ्या लोकांचं प्राबल्य अशा छोट्या गावांमध्ये जास्त असतं. त्यामुळं वेगळ्या प्रकारचे धोके या परिवाराला नक्की होऊ शकतात. म्हणूनच फौजी एकता खूप महत्त्वाची. आज रणजित निकम आहे, उद्या ही वेळ दुसऱ्या कुणावरसुद्धा येऊ शकते, पण समाजामध्ये फौजींचा एक सन्मान आणि दरारा पण आता राहिला पाहिजे, यासाठी ही एकता महत्त्वाची. जय हिंद, जय भारत.